शुभ संध्याकाळ सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेचा आमचा अचानक मिसळपाव करण्याचा बेट ठरलेला आहे. तर आता मस्तपैकी उद्या तुमचा पण संडे आहे ना, तर मस्त मिसळपावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मस्त तुम्ही पण उद्या करून तुमच्या कुटुंबियांबरोबर एन्जॉय करा. आणि आज असंच आमचा आज पण आम्हाला घरीच थांबावं लागलं आहे. आम्ही प्रयत्न केला पण कार आमची आजही दुरुस्त झाली नाही आहे. आणि आई आणि निधीलाही तुमच्याशी काय बोलायचं, मी त्यांना बोलवते. हे पा आपले रोजचे मेंबर आज हजर आहेत. बघा काय म्हणताय दोघी. येस, तर आज विकेंड आहे, मग आज मिसळपाव केलेली आहे आम्ही. आणि आता मस्त ताव मारायचा आहे मिसळपाववर. हां, या दोघांना पण मिसळपाव खूप आवडतं, आमच्या यांना पण आवडतं. त्यामुळे आज काय विकेंड म्हणजे हॅपी विकेंड आहे आजच. तुम्हाला सगळ्यांना हॅपी विकेंड. आमचा पण आता ब्रेक आहे. आज शेवटचं लेक्चर होतं आमचं या सेमिस्टरचं आणि आता आम्हाला ब्रेक लागलेला आहे. आणि 24-25 एक्झाम असणार आहे. उद्यापासून तयारी चालू. आणि गमतीचा भाग म्हणजे ऐनवेळी आमच्या मिक्सरने दगा दिला. त्यात अक्षरशः पाट्यावरवंटावर वाटून गावरान पद्धतीची मिसळ तयार झाली. हो, लेजिट. आणि इतका कलर सुंदर आलेला आहे ना, म्हणजे तोंडाला पाणी सुटलं अगदी. हो, उलट असे चांगले होते मिसळपाव, प्रश्नच नाही. वाटण आधी कसं आपल्याकडे पाट्यावरवंटा असायचं ना, त्या माझ्या सासूबाई तर नेहमी पाट्यावरवंट्याशिवाय कुठलंच वाटण करायचे नाही. नेहमी पाटावर हो, त्या आज अक्षरशः आम्ही जुन्या पद्धतीने चक्क पाट्यावरवंट्यावर वाटून मस्त वाटण बनवलं आहे. आता मस्त तुम्हाला प्रेझेंटेशन करून दाखवतो कशी झाली आहे. या सगळ्यात जेवायला सगळ्यांनी या. हो, नाशिकला पण सध्या मिसळपाव खूप फेमस आहे ना. हो, नाशिकला आहे नवीन खूप झाले. हां, साधना मिसळपाव वगैरे खूप चांगले असते. छान छान झाले सगळे. पण मला तेच मजा वाटते, जेव्हा आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा एवढं मिसळचं फॅड नव्हतं नाशिकचं. हे आता नवीनच मिसळ जॉईंट्स कुठून अचानक उगवले मला कळत नाही. आणि मी पण शाळेत होती, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही यायचो तेव्हा आम्ही फक्त चिवडा खायला यायचो. मिसळपाव तेव्हा एवढं फेमस नव्हतं. मामाची मिसळ प्रसिद्ध मामाची मिसळ फक्त फेमस होती. आधी फक्त श्यामसुंदर मिसळ होती, गंगेवर 1-2 मिसळ होत्या, बस तेवढंच होतं. आता हे इतके जॉईंट्स झालेत ना की मिसळसाठी नाशिक प्रसिद्ध आहे. मलाच खूप म्हणजे विचित्र वाटतं ऐकायला, वियर्ड वाटतं. नाशिकचा चिवडा तर आम्ही नेहमी मुंबईला घेऊन यायचो. फेमस होते वाईनसाठी. हो, सुला वाईन्स पुढे आले, ते आता छान तेही नवीन झालंय. ते तिथे आपण पण जाऊ शकतो फोटोग्राफी करायला. आमचं नाशिकला जाणं होईल तेव्हा होईल. सध्या आपण मुंबईची मिसळ खाऊया आता. सो फ्रेंड्स, आता मस्त मी तुम्हाला मिसळची रेसिपी सांगते. इथे आधी आपण मस्त वाटण भाजून घेऊया. एका पॅनमध्ये छान तेल गरम झाल्यावर मी कांदा उभा कापून त्यात टाकलेला आहे. त्याला छान आता मस्त आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे. बिलकुल निवांत करायचं आहे, काही करायची नाही. परतत राहायचं आहे जरा. 5-7 मिनटात होऊन जातात कांदा गुलाबी. आणि इकडे मी सुकं खोबरं, ओलं खोबरं हेही घेतलं आहे. हेही आपल्याला परतायचं आहे अनुक्रमे. दोन्ही प्रकारचे खोबरे घेतले की आणखी सुंदर चव येते. आणि याच्यात मी आता खडे मसाले टाकते. धणे, खसखस, तीळ, मिरी, लवंग, दालचिनीचा 1 तुकडा, तेजपान, हे सगळं मी आता त्यात एकत्र करून घेते. आणि नंतर एकसाथ आपल्याला हे सगळं फ्राय करायचं आहे. मी एका डब्यात ते सगळं मिश्रण बनवूनच ठेवलं आहे, म्हणजे सगळं वेगवेगळ्या वस्तू सगळं शोधायला नको. आता कांदा पण इकडे छान लाल होत आला आहे. आता हे खोबरं हे ते सगळं मटेरियल आपण त्यात टाकायचं आणि मस्त परतायचं, खरपूस भाजायचं आहे आपल्याला. हे आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. खूप मोठा ठेवला तर जळू शकतं. आणि छान परतून घ्यायचं आहे.
ओलं खोबरं असलं ना की थोडंसं परतायला वेळ लागतो, पण निवांत परतायचं एकदम. मस्त कांदा खोबऱ्याचा खरपूस वास यायला लागतो परतत आलं की, त्याहून समजून जायचं. खडे मसाले, कांदा खोबऱ्याचा मस्त सुवास यायला लागतो. अजून 2 मिनटं परतायला लागेल आपल्याला. आता होतच आलंय. इकडे आपण साईडला तोपर्यंत मटकी शिजवून घेऊया. एका कुकरमध्ये मी तेल गरम केलं आणि थोडीशी मोहरी टाकली आणि हळद टाकली. फक्त हळद टाकून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. ही मटकी आधी उकडून घेतली ना की मग मिसळ करायला एकदम झटपट होते आपली मिसळ. मटकी शिजवायला मग वेळ नको घालवायला आपल्याला. इकडे धुवून मी बाजूला नितळत ठेवली होती मटकी. त्यात हळदी टाकून छान परतून घेते. परतले की थोडंसं आपल्याला ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. शिजण्यापुरतं, अगदी अंगापुरतं पाणी टाकायचं. अंदाजाने टाकायचं. आपल्या कुकरच्या शिट्ट्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. आणि थोडीशी चवीला मी साखर आणि मीठ ॲड करते आहे. थोडंसं चवीला छान लागतं. मीठ पण पुढे टाकताना लक्ष ठेवायचं की आपण आधी मटकी शिजवताना मीठ टाकलेलं आहे. त्या अंदाजानुसारच पुढे मीठ ॲड करायचं आहे. थोडीशी चिमूटभर साखर टाकते आहे. बस आता सगळं ढवळून झाकण लावून टाकायचं आहे. आणि 3 शिट्ट्या करायच्या आपल्याला. आता आपण रस्सा करायला घेऊ. तर कढईमध्ये तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी आणि हिंग मस्त टाकून द्या. आता हळद, हिंग, मसाले सगळं आपण टाकून घेतलंय. आता आपला ठेवणीतला मसाला, काळा मसाला, धणे जिरे पूड हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. बंद केला तरी चालेल, काय तर बसायला जाऊ शकतात. फ्लेम एकदम कमी करून ठेवायची. थोडीशी चवीला मी साखर टाकत असते. आणि आता हे सगळं वाटलेलं वाटण आहे ना ते टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलात. तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे वाटण. एक 5 मिनिटं छान परतवायचे. आता परतून झाल्यानंतर आपली मिसळसाठी आपण ते हळदीमध्ये आपल्याला शिजवून घेतलेली आहे ना ती सगळी त्यात ओतून द्यायची आहे पाण्यासकट. आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वाटणाबरोबर. आणि मी साईडला गरम पाणी उकळत ठेवलं होतं. आता गरम पाणीच वापरायचं. हां, साधं पाणी वापरायचं नाही. गरम पाणी टाकलं की कसं मिसळला रंग पण छान येतो, मसाले पण छान लवकर डिझॉल्व होतात. एकदम उकळतं गरम पाणी मस्त टाकायचं आणि कट त्यामुळे एकदम छान येतं. आपल्याला आता आपली कन्सिस्टन्सी जसे आपल्याला रस्सा हवा आहे तशी ठेवायची आहे. जसं आपल्याला हवं तसं पाणी ॲड करायचं आहे. आमच्याकडे जरा पातळ रस्सा आवडतो यांना, त्यामुळे मी आणखी पाणी ॲड करते. आणि आता आपल्याला ही आधी थोडीशी मीडियम फ्लेमवर जरा उकळू द्यायची आणि नंतर एकदम मग कमी गॅस करून ठेवायचं आहे उकळत आपल्याला.
पहा आता मिसळ अशी उकळती आपली हळूहळू. मंद गॅसवर मी ठेवलेली आहे. आणि बघा आता रस्त्याचा रंग पण किती छान आला आहे. कट पण मस्त दिसतोय आपला. हे पहा पूर्ण अशी खळखळ उकळली ना की जसं जसं आपण उकळत जाऊ तसं तसा तो कटचा कलर मस्त येत जातो. ही आपली फायनल मिसळ तयार. आणि आता इथे मी मस्त पाव भाजून घेते. थोडंसं बटर लावून पाव भाजले, छान लागतं अजून. चला आता मस्त ताट तयार करूया आणि तुम्ही पण या सगळ्या आता जेवायला. मस्त मिसळचा बेत तयार आपला. किंचित बटर लावून ना खूप छान लागतं. नुसते पण पाव खाऊ शकता, बटर लावून अजून चव मस्त येते. आणि इकडे कांदा बारीक चिरून ठेवला आहे, कोथिंबीर, लिंबू, फरसाण सगळं काढून रेडी ठेवलं होतं. आणि हे ताट वाढून सर्व केलं आहे. तर मस्तपैकी कट वगैरे टाकून एन्जॉय करूया. आणि एवढं तिखट खाल्ल्यानंतर थंडगार आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे. उन्हाळा आहे आता सध्या. सो मंडळी, छान मिसळवर ताव मारून झाला आहे. मस्त झाली होती. चांगले अभिप्राय मिळाले. 1 नंबर, बेस्ट म्हणून. छान झाली मिसळ, खूपच छान झाली. बाबांनी आवडीने निघाली. ताव मारलेला आहे सगळ्यांनी. शुभमन गिल पण आलाय खायला. आमचा शुभमन गिल पण आलाय. निधीचा फेवरेट मागे, तोही तुम्हाला हाय करतोय. चला, आज एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. उद्या संडे, मस्त तुमच्याकडे होऊन जाऊ मिसळ पाव, छानचा बेत करा. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश विषयाच्या ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय Bye bye. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.